हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझा मागचा व्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला माहीत असेल की पुण्यावरून चेन्नईला परत येताना मी किती इमोशनल झाले होते. पण आता हळूहळू लाईफ सेट होत आहे आणि आजपासून माझे ब्लॉग अजून मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहेत. कारण आता मी तुम्हाला दाखवणार आहे खरी चेन्नई लाईफ, जे बऱ्याच लोकांना अजून माहीत नाही. चेन्नईला आल्यावर हळूहळू माझं रुटीन पुन्हा सुरू झालं. काम सुरू झालं, पण होमसिकनेस आणि टायर्डनेस मनात ठेवणं काही चांगलं नव्हतं. लाईफ चालूच राहणार आहे म्हणून वीकेंडला ठरवलं, चला थोडंसं स्वतःला ट्रीट देऊ, फ्रेश एअर घेऊ आणि परत एकदा चेन्नई एन्जॉय करायला लागू. यावेळी मी मरीना किंवा बेसन नगर बीचला गेले नाही, कारण मला शांतता हवी होती आणि हा बीच अगदी परफेक्ट, नीट, स्वच्छ आणि शांत होता. लाटा, वारा, समुद्रांचा आवाज एकदम थेरपीसारखा वाटत होता. मी तिथे काही फोटो काढले. परफेक्ट पोज नव्हती, पण बीचवर काढलेले कोणतेही फोटो मला खूप जास्त आवडतात आणि ते खूप छान दिसून येतात. बीचवर मन फ्रेश करून, माइंडला रिचार्ज करून झाल्यावर आता वेळ आली होती ती पोटाला खुश करायची आणि त्यासाठी आम्ही निघालो किनेस कॅफेला. दिस इज माय वन ऑफ द फेवरेट प्लेस इन चेन्नई. किनीज कॅफेला पोचलो आणि पाहिलं सॅटर्डे असल्यामुळे इकडे खूप गर्दी होती. इनडोअर आणि आउटडोअर दोन्हीही जागा फुल होत्या. मग थोडा वेळ थांबून आम्हाला शेवटी इनसाईड टेबल मिळाला. चेन्नईच्या या उकाड्यामध्ये इनसाईड टेबल प्लस AC म्हणजे सुख. हा कॅफे आवडण्याचं कारण म्हणजे इथला ॲम्बियन्स एक नंबर आहे. इनडोअर किंवा आउटडोअर कुठेही आपण बसलो तरी खूप छान वाटतं. थोडीशी पोज करण्याचा प्रयत्न करून झाल्यानंतर आमची पहिली ऑर्डर आली, ती म्हणजे गार्लिक पेपर विंग्स. बघतानाच किती डिलिशियस दिसते यार हे, आणि खरंच हे खूप डिलिशियस होतं. एकदम ज्युसी चिकन विंग्स मी खातच होते, तेवढ्यात त्यांचं स्पेशल ड्रिंक्स म्हणजे किनीज टेम्पटेशन आलं आणि हे मी रँडमली ऑर्डर केलं होतं आणि खरंच एक नंबर होतं. त्यानंतर आम्ही ऑर्डर केलं होतं पिझ्झा. इकडे यायचं हेच मेन कारण आहे. इकडचा कॉटेज चीज पिझ्झा मला खूप जास्त आवडतो. आणि आता तुम्ही बघा ह्याचा चीज पूल. डेझर्टमध्ये आम्ही वॉलनट ब्राउनी विथ व्हॅनिला आईस्क्रीम ऑर्डर केली होती आणि ही तेवढीच छान होती. इकडचं ॲम्बियन्स आणि फूड दोन्हीही खूप छान आहे, त्यामुळे मी ऑलवेज प्रेफर करते इकडे येणं. डिनर झाल्यावर थोडा वेळ अजून होता म्हणून आम्ही अर्बन स्क्वेअर म्हणजेच कत्तीपाराला गेलो. ही प्लेस फूडसाठी खूप फेमस आहे, पण आम्ही फूडसाठी नाही तर हॉलोवीन डेकोरेशन पाहण्यासाठी गेलो होतो आणि त्याचसोबत म्हणलं थोडंसं गार्डन वॉक करू. डेकोरेशन खूपच छान होतं, त्यामुळे मी अजून थोडे कॅन्डिड फोटो काढले, जे की खूप काही परफेक्ट नव्हते, पण मला नॅचरल मुवमेंट जास्त आवडलं. हे आमचं छोटंसं फोटो सेशन झालं आणि ह्या डेंजरस बाबाला बाय बाय बोलून आम्ही गार्डनकडे निघालो. गार्डनमध्ये खूप लहान मुलं मस्त खेळत होती. त्या लहान मुलांना बघून मला माझं लहानपण आठवलं. मला आठवतं की पप्पा आम्हाला ऑलमोस्ट एव्हरी वीकेंडला गार्डनमध्ये घेऊन जायचे. फक्त आम्हालाच नाही तर मावशींच्या, मामांच्या सगळ्या मुलांना घेऊन आम्ही गार्डनला जायचो. आणि ही टॉय ट्रेन बघून मला थेरगावच्या गार्डनची आठवण झाली. थेरगावच्या गार्डनमध्येही अशीच एक टॉय ट्रेन आहे. वॉक करून झाल्यानंतर आम्ही तिथेच थोड्या वेळ लहान मुलांना झोके, घसरगुंडी खेळताना बघत बसलो. लहान मुलांना झोके घेताना बघून मलाही वाटत होतं की मलाही झोक्यावर बसायचं आणि फायनली मी बसले. खूप दिवसानंतर झोक्यावर बसून खूप मजा येत होती, खूप मस्त वाटत होतं. कधी कधी असं वाटतं की मी अजून लहानच आहे. तर असा आजचा माझा दिवस सिम्पल, फ्रेश आणि खूप हॅपी गेला. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, कारण आजपासून मी तुम्हाला दाखवणार आहे खरी चेन्नई लाईफ, फूड, बीचेस, वीकेंड स्पॉट सगळं. लव यू ऑल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.